महिन्याला फक्त 600 रुपये बचत करून पहा, काही वर्षात 1 लाखाची रक्कम तुमच्या खात्यात। दर महिन्याला छोटासा हफ्ता पण काही वर्षात मोठा फायदा। सरकारी बँकेची विश्वासीय आरडी। थोडं थोडं वाचवा पण मोठा फंड तयार करा। SBI ची आरडी योजना सोपी आणि सुरक्षित। नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण ज्या योजनेबद्दल बोलणार आहोत ती आहे SBI हर घर लखपती योजना। नाव ऐकूनच समजतं, प्रत्येक घरात किमान 1 लाख रुपयाचा फंड तयार व्हावा हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे। ही कोणतीही गुंतागुंतीची गुंतवणूक नाही, ही आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भरोसेमंद बचत योजना। या योजनेत तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी रक्कम बाजूला ठेवता आणि काही वर्षात तीच बचत व्याजासह एक मोठी रक्कम बनते, म्हणजेच तुम्हाला लखपती बनवणारी योजना। ही योजना विशेषतः पहिल्यांदा बचत सुरू करणारे लोक किंवा गृहिणी किंवा नोकरी करणारे तरुण तरुणी, विद्यार्थी, छोटे व्यावसायिक आणि कुटुंबांच्या भविष्यासाठी सुरक्षित फंड तयार करू इच्छिणारे लोक यांच्यासाठी तयार करण्यात आली आहे। ज्यांना मोठा धोका नको पण तरीही ठराविक ध्येय जसे की 1 लाख किंवा त्याहूनही जास्त रक्कम पूर्ण करायचं असेल तर त्यांच्यासाठी ही योजना खूप उपयोगी ठरते। तर सगळ्यात आधी नेमकं हे काय आहे ते आपण समजून घेऊया। तर ही एक रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी योजना आहे। आरडीचं तत्व खूप सोपं आहे। तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम बँकेत भरत जातात आणि ही रक्कम एकटीच पडून राहत नाही, तर त्यावर सतत व्याज मिळत राहतं। ठरलेल्या मुदतीनंतर या सगळ्या हप्त्यांवरती मिळालेलं व्याज एकत्र जोडून तुम्हाला एक मोठी रक्कम परत मिळते। या योजनेत साधारण 1 लाख रुपये किंवा त्याहूनही जास्त रक्कम हे लक्ष्य मानलं जातं। मी तुम्हाला हे स्पष्ट करते की ही योजना फक्त एका प्रकारच्या लोकांसाठी नाही, तर सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, बँक कर्मचारी आणि कर्मचारी ज्येष्ठ नागरिक अशा 4 वर्गांसाठी स्वतंत्र रचना करण्यात आली आहे। प्रत्येक गटासाठी वेगळा व्याजदर आणि त्यामुळे थोडाफार वेगळा मासिक हप्ता असतो। त्यामुळे तुमच्या परिस्थितीनुसार कोणत्या प्रकार तुमच्यासाठी योग्य आहे हे तुम्ही नीट समजून शकताय। पण बघूया की खातं कोण उघडू शकतंय। मी सांगते, जर तुम्ही भारतात राहणारे सामान्य नागरिक असाल, घरी स्वयंपाक करणारी गृहिणी असाल किंवा नोकरी किंवा व्यवसाय करणारे असाल आणि तुमच्याकडे साधं सेव्हिंग खातं असेल तर ही योजना तुमच्यासाठी खुली आहे। तुम्ही एकटी स्त्री स्वतःच्या नावाने खाते उघडू शकताय किंवा पती पत्नी असाल, आई मुलगी असाल, भाऊ बहीण असाल, या अशा संयुक्त नावाने खाते उघडता येऊ शकतात। त्यामुळे कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन एक कॉमन ध्येय ठरवू शकतात। तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी काहीतरी वेगळं करायचं असेल तर ही खूप चांगलं साधन आहे। 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुलं स्वतःची आरडी खाते उघडू शकतात। जर त्यांना सिग्नेचर जमत नसेल तर पालक किंवा कायदेशीर संरक्षण सोबत खाते चालवू शकतात। लहान वयातच मुलांना प्रत्येक महिन्याला थोडी बचत ही सवय लागते आणि मोठं झाल्यावर आणि पैशाची खरी किंमत ही त्यांना समजते। आता किती वर्षांसाठी आणि किती हफ्ता तुम्हाला भरावा लागतो हे मी तुम्हाला सांगते। जेव्हा मी कालावधी आणि हफ्त्यांचा विषय घेते तेव्हा थेट उघडपणे विचारते, तुमचं स्वप्न कधी पूर्ण करायचं आहे? जर तुम्हाला 3 वर्षात 1 लाख जमा करायचे असतील तर हो, तुम्हाला दर महिन्याला थोडं जास्त म्हणजे साधारण 2500 रुपयांच्या आसपास हफ्ता भरावा लागेल। असा विचार करा की 3 वर्ष म्हणजे फक्त 36 हफ्ते, म्हणूनच प्रत्येक हफ्त्यावर थोडी जास्त जबाबदारी येते। पण जर तुम्ही संयम ठेवला आणि 7, 8 किंवा 10 वर्षाचा लांब कालावधी निवडला तर तेच लक्ष्य फार मोठ्या ताणाशिवाय गाठता येतं। 7 वर्षासाठी साधारण 900 रुपये किंवा 8 ते 9 वर्षासाठी सुमारे 700 किंवा 680 रुपये आणि 10 वर्षांसाठी तर साधारण 600 रुपयांच्या आसपास हफ्ता पुरेसा ठरू शकतोय। ज्या रकमेवर आपण महिन्याला ऑनलाईन शॉपिंग, फूड डिलिव्हरी किंवा सबस्क्रिप्शन घेतो त्यातील थोडं कमी करून इथे गुंतवलं तर भविष्यातील कोणता तरी मोठा खर्च तुम्हाला खूपच सोपा होऊन जाईल। आता व्याजदर हे तुमच्या टक्केवारीतील आकडा म्हणजे तुमच्या पैशाचं इंजिन आहे, बरोबर की नाही? तर सामान्य नागरिकासाठी साधारण 6.50 ते 6.75% असा व्याजदर असतो। म्हणजे आपण भरलेले हफ्ते दरवर्षी या टक्केवारीने वाढत जातात। ज्यांना गणित अवघड वाटतं त्यांना मी सांगते, तुम्ही प्रत्यक्षात किती भरलं आणि मॅच्युरिटीला किती मिळालं हे फरक म्हणजेच या व्याजाचा फायदा आहे। ज्येष्ठ नागरिक, बँक कर्मचारी आणि कर्मचारी ज्येष्ठ यांना साधारण 0.5% ते 1.5% पर्यंत जास्त व्याज मिळतं। मी विशेषतः आजी आजोबांना आणि बँकेत काम करणाऱ्या महिलांना सांगते, तुमच्यासाठी ही योजना अजूनच फायदेशीर आहे। तेच लक्ष्य कमी हफ्त्यात गाठता येतं किंवा तेवढ्याच हफ्त्यात थोडी जास्त रक्कम मिळू शकते। स्वतःवर अवलंबून राहायचं असेल तर अशा अतिरिक्त व्याजदर मोठी मदत करू शकते। आता आपण एक काम करू, आरडी अमाउंट समजून घेऊया। तर टेबल 1 बघूया। वरच्या बाजूला 3 ते 10 वर्ष असे कॉलम्स आहेत आणि डाव्या बाजूला 4 रांगा आहेत। जनरल पब्लिक,
सिनियर सिटीजन, स्टाफ आणि स्टाफ सिनियर सिटीजन, बरोबर. तर या टेबलमधल्या प्रत्येक चौकटीत जो आकडा दिसतो तो म्हणजे त्या वर्गातील व्यक्तीने दर महिन्याला किती रुपये भरले, तर त्या कालावधीनंतर साधारण 1 लाख रुपये रक्कम जमा होईल. उदाहरण, समजा तुम्ही जनरल पब्लिक आहात आणि 10 वर्षांनी 1 लाख जमा करायचा विचार करत आहात, तर 10 वर्षाच्या कॉलममध्ये जनरल पब्लिक समोर दिसणारी रक्कम साधारण 593 आहे. म्हणजे महिन्याला एवढंच भरायचं आहे. जर तुम्ही घाईत असाल आणि 5 वर्षातच हे लक्ष्य पूर्ण करायचं ठरवलं, त्याच रांगेत 5 वर्षातला आकडा सुमारे 1409 असा दिसतो. म्हणजे हफ्ता जास्त पण वेळ कमी. आता सिनियर सिटीजनचा रकाना आपण बघूया. इथे बघा 10 वर्षासाठी हफ्ता सुमारे 556 आहे. म्हणजे तुमच्यासाठी हफ्ता थोडा कमी, कारण बँक तुम्हाला आदराने जास्त व्याज देते. स्टाफ आणि स्टाफ सिनियर सिटीजन या 2 रांगांमध्ये आकडे अजून थोडे खाली दिसतात. मी बँकेत काम करणाऱ्या महिलांना सुचवते की आपल्या पगारातून थोडी रक्कम बाजूला ठेवून अशी योजना घेतली तर निवृत्तीची वेळी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी तयार होणारा फंड खूप उपयोगी पडतो. अशा प्रकारे मी सर्वांना सांगते, तुमचा गट आणि कालावधी शोधा आणि जिथे हे 2 मिळतात त्या चौकटीत लिहिलेला आकडा म्हणजे तुमचा मासिक हफ्ता. आता आपण टेबल बी वरती इंटरेस्ट रेट बघूया. आता या दुसऱ्या टेबलमध्ये पुन्हा 3 ते 10 वर्षाचा कालावधी आहे, पण यावेळी प्रत्येक चौकटीत आकडा टक्क्यांमध्ये लिहिलेला आहे. आता हे त्या गटांचं व्याजदर आहे. जनरल पब्लिकसाठी 3 ते 4 वर्षात साधारण 6.75% आणि 5 ते 10 वर्षात साधारण 6.50% असा दर आहे. सिनियर सिटीजनसाठी हेच आकडे 60%च्या आसपास आहे. स्टाफसाठी साधारण 60.50% आणि स्टाफ सिनियर सिटीजनसाठी साधारण 8% पेक्षा जास्त. तुमच्या पैशांना किती वेगाने वाढवायचं आहे याचा निर्णय या टक्केवारींवरती होतो. उदाहरणार्थ तुम्ही 5 वर्षे आणि 6 वर्षे या 2 पर्यायात अडकलेले असाल तर फक्त हफ्ता किती येतो हे बघू नका. इथे टेबल बी मध्ये जाऊन या दोन्ही कॉलम्समध्ये जाऊन व्याजदरही पहा. कधी कधी फक्त 0.25% जास्त व्याजामुळे शेवटी मिळणारी रक्कम काही हजारांनी वाढू शकते. त्यामुळे कालावधी ठरवताना हे 2 टेबल्स एकत्र वापरा, तेव्हाच योग्य कॉम्बिनेशन मिळेल. आता खाते कसं चालतं हे मी तुम्हाला सांगते. तुम्ही जवळच्या SBI शाखेत जाता, तिथे फॉर्म भरतात, किती वर्षांसाठी खाते उघडायचं आणि दर महिन्याला किती हफ्ता भरायची तुमची क्षमता आहे ते ठरवतात. मग तुमच्या सेव्हिंग्स खात्यावरती दर महिन्याला हाच हफ्ता ऑटो डेबिटने कट होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला दरवेळी बँकेत धावपळ करावी लागत नाही. तुम्ही स्वतःकडे बचतीची EMI म्हणून बघू शकताय, जिथे आपण कर्ज फेडत नाही तर स्वतःच्या निधी तयार करतो. महिने वर्षे जातात आणि तुम्ही हळूवारपणे ही रक्कम भरत राहतात. अखेर ठरवलेल्या दिवशी बँक तुमचे सगळे हप्ते आणि त्यावरचा व्याज एकत्र करून खात्यात टाकते. तो दिवस माझ्या मते खूप आनंदाचा असतो, कारण आपण केलेला शिस्तबद्ध बचतीचं फळ आपल्या डोळ्यांसमोर उभं राहिलेलं असतं. अजून एक गोष्ट मी सांगते, हफ्ता चुकला किंवा मध्येच पैसे काढायचे असेल तर या भागात मी लोकांना आधीच सावध करते. ही योजना कितीही चांगली असली तरी आपण हफ्ते नियमित भरले नाही तर फायदा कमी होतो. तुम्ही हफ्ता भरला नाही तर खाते बंद होण्याची किंवा निष्क्रिय होण्याची शक्यता असते आणि त्या वेळेपर्यंत जमलेली रक्कमच थोडक्यात व्याजासह तुम्हाला परत मिळते. कधी कधी आयुष्यात अचानक गरज येऊ शकते, आजारपण, नोकरीतील अडचण, इतर खर्च आणि तुम्हाला RD तोडावी लागू शकते. अशा वेळी मी स्पष्ट सांगते, हो तुम्ही तुमचे पैसे नक्की काढू शकताय, पण तुम्हाला ठरवलेल्या व्याजापेक्षा साधारण 0.5 ते 1% कमी व्याज मिळेल. म्हणजे मूळ रक्कम वाया जात नाही, पण जेवढी भरघोस वाढ मिळाली असती ती थोडी कमी होते. त्यामुळे मी नेहमी सुचवते की अशी योजना सुरू करण्यापूर्वी थोडाफार इमर्जन्सी फंड वेगळा ठेवला तर हे खाते सहज चालतं. आता ही कोणासाठी परफेक्ट आहे आणि कोणासाठी नाही हे आपण बघूया. शेवटच्या 2 भागात मी खूप प्रामाणिकपणे बोलते. तुम्हाला 3 ते 10 वर्षाच्या कालावधीत एखादं स्वप्न पूर्ण करायचं आहे का? जसं की मुलांचं कॉलेज, घराचं लहान डाऊन पेमेंट, मुलींचं लग्न किंवा स्वतःसाठी छोटी रिटायरमेंट फंड असेल, आणि ही योजना तुम्हाला शिस्तबद्ध आणि जोखीममुक्त मार्गाने तिथपर्यंत पोहोचवू शकते. दर महिन्याची थोडीशी बचत आणि व्याजाचा फायदा आणि सरकारी बँकेचा विश्वास हे तिन्ही मिळून ही योजना मजबूत बनवतात. पण प्रत्येकासाठी ही योजना योग्य असेलच असं नाही. जर तुम्हाला पुढच्या काही महिन्यात मोठी रक्कम हवी असेल किंवा तुमच्या कामधंद्यामुळे पैसे सतत ये जा होत असतील आणि तुम्हाला पूर्ण लिक्विडिटी हवे असेल तर दीर्घकालीन RD थोडी बंधनकारक वाटू शकते. अशा वेळी साधे सेव्हिंग खाते, आपत्कालीन FD किंवा लिक्विड फंड जास्त सोयीस्कर ठरतात. त्यामुळे मी नेहमी म्हणते, एखादी योजना चांगली आहे की नाही यापेक्षा ती तुमच्या गरजेला जुळते का हे जास्त महत्त्वाचं आहे. शेवटी मी सर्व गोष्टी एकत्र करून तुम्हाला एक छोटासा होमवर्क देते. तुमचं उत्पन्न, तुमची मासिक खर्च, घरातील इतर जबाबदाऱ्या आणि पुढचे 5 ते 10 वर्षांचे प्लॅन्स लिहून काढा. त्यानंतर त्या दोन्ही टेबलमध्ये जाऊन
तुम्ही कोणत्या गटात येतात आणि तुम्हाला किती वर्षांनी 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम हवी आहे हे ठरवा आणि त्या मिळालेल्या चौकटीतील मासिक हप्ता बघा. त्यानंतर जवळच्या SBI शाखेत किंवा अधिकृत वेबसाईटवरती जाऊन त्याचे ताजे व्याजदर नक्की तपासून घ्यावेत, कारण वेळोवेळी दरात थोडेफार बदल होऊ शकतात. मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की स्वतःसाठी, मुलांसाठी, कुटुंबासाठी आपण इतकं कष्ट करतो, तर आपल्या कष्टाच्या पैशातून थोडी शिस्तबद्ध बचत केली तर भविष्यातील ताण खूप कमी होऊ शकतो. ही योजना त्यासाठी एक सोपा आणि सुरक्षित मार्ग ठरू शकतोय. तर तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला हा व्हिडिओ शेअर करा आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.